रूम करून राहायचो त्यावेळी आम्हाला डब्याची वाट फार बघायचो आम्ही. म्हणजे 11वी झाल्यानंतर आम्ही 12वीला इथेच रूम केल्या होत्या सिरसाळ्यामध्ये. रूमवर राहत असताना आमच्या गावाकडनं केशव आबा म्हणून गरड होते, त्यांनी अक्षरशः आम्हाला त्यावेळेस डब्याचं फार सहकार्य त्यांच्याकडून लागायचं, कारण ते सकाळी यायचे, आबा सिरसाळ्याला यायचे आणि मग त्या डब्याची वाट आम्ही बघायचो सर्व मित्र. तर तो किस्सा मला एक आठवतो की ज्याचा काही कुणाचा पहिले डबा आलेला असेल, माझे जवळचे मित्र बाळासाहेब गरड, त्यांचा डबा देखील तिथूनच यायचा. सचिनजी झेंडे असतील त्यांचा डबा यायचा. तर आमचे ज्याचाही कुणाचा पहिला डबा येईल तो त्यांनी खायचा. म्हणजे असं नाही की आम्ही वाट बघायचो माझा आला तर मिसळून, सर्व मिसळून एकमेकाला मिसळून मग आम्ही राहत होतो. फार आनंद वाटायचा जो डबा आलेला. आणि कधी कधी आम्हाला वाटलं रूमवर गेल्यानंतर अरे माझा डबा, अरे आल्यानं बघितलं तर ते उघडल्यानंतर डबा राहत नव्हता, म्हणजे तो खाली झालेला असायचा. का तर ज्याचा आधी आला त्याने खाल्लेला असायचा. एकदम मोकळं वातावरण आणि ते किस्सा म्हणजे आठवतो अजून बी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉलेजच्या जीवनामध्ये शिकत असताना नेहमी कार्यक्रम असला की एक गाणं मला आठवायचं आणि ते गाणं मला संधी देत होते सगळे म्हणजे शिक्षकही, की तुम्ही ते तेवढं गाणं येऊन स्टेजवर बोला म्हणायचं. कुठलं गाणं? त्या गाण्याचं नाव होतं आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा. त्याचे काही 2-4 बोल? त्याचे 2-4 बोल म्हणतो तुमच्या सांगण्यानुसार 2-4 बोल. आता विसरलो असेल सगळं गाणं, परंतु एक 2-4 बोल मी आहेत माझ्या लक्षात, ते बोलतो. गाण्याच्या ओळी अशा होत्या. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, माझेच माझे मनोनी स्वतःचे काहीच नाही, माझेच माझे मनोनी स्वतःचे काहीच नाही, हा जाणता जीवनाचा प्रारंभ तो ओळखावा, हा जाणता जीवनाचा प्रारंभ तो ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. वा, किती सुंदर गाणं.